नमस्कार. मी डॉक्टर रुपेश पाटकर. अनादि मी अनंत मी या संस्थेमार्फत आयोजित आजच्या व्याख्यानामध्ये तुम्हा सर्व श्रोत्यांचं मी स्वागत करतो. आज 24 डिसेंबर ही महाराष्ट्राचे गुरुजी साने गुरुजी यांची जयंती. या जयंतीच्या निमित्ताने साने गुरुजींच्या जीवनातील एका प्रसंगाविषयी डॉक्टर पवारांनी मला बोलण्याची विनंती केली. खरं तर साने गुरुजींचा आपण जयंती साजरी करतो किंवा कोणत्याही मोठ्या माणसाची आपण जयंती साजरी करतो, ती करण्यामागे आपला उद्देश काय असतो? मला असं वाटतं की डॉक्टर पवार आणि त्यांच्या मातोश्री शुभांगी पवार यांना हा उद्देश स्पष्ट आहे की ते जे काम करत आहेत, म्हणजे डॉक्टर पवार आणि शुभांगी पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवळामध्ये मागासवर्गीयांना जो भेदभाव मिळतो तो थांबावा याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपण 2023 मध्ये आहोत आणि आपण एक असं आंदोलन करतो आहोत की जे 21व्या शतकामध्ये सुद्धा आवश्यक आहे असा प्रश्न पडावा असं ते आंदोलन आहे. म्हणजे आजही इतक्या स्वातंत्र्यानंतर 75 ते 80 वर्ष होत आलेली आहे, तरी सुद्धा आपल्या ह्या लोकशाही असलेल्या देशामध्ये देवळामध्ये जिथं सगळं म्हणजे देव हा सगळ्यांचा पिता मानला जातो आणि अशा परमपित्याकडे आपण जाताना काही मुलांनी हे देवापर्यंत पोहोचू नये, ते बाहेरच राहावं, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण आहोत. तिथं मागासवर्गीय लोकांना इतर लोकांप्रमाणे प्रवेश मिळत नाही. ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि या अनुषंगाने साने गुरुजींनी 1947 साली मंदिर प्रवेशासाठी जे आंदोलन केलं त्याची आठवण करणं आवश्यक आहे. मोठ्यांचे जे आपण जयंती उत्सव करतो, पुण्यतिथी उत्सव करतो, त्यांनी केलेल्या कार्याचा जो आपण उल्लेख करतो, त्याच्याविषयी आपण कौतुकाने बोलतो, आदराने बोलतो, त्याचं कारण फक्त त्यांना थँक्यू म्हणणं किंवा तुम्ही खूप ग्रेट होता, तुम्ही खूप महान होता याच्यासाठी नसतं. तर त्यांनी ज्या तत्वांसाठी, ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला, जीवन जगले, त्याच्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या, ती मूल्य आजच्या जगामध्ये आहेत का? आणि त्या मूल्यांच्या अस्तित्वात येण्यासाठी त्यांनी जो सुरू केलेला लढा आहे तो पुढे नेण्याची आपल्याला आवश्यकता आहे का? आणि जर ती आवश्यकता असेल तर त्याच्यामध्ये मी माझ्या वतीने काय योगदान देऊ शकतो ह्याचं चिंतन करण्यासाठी मला असं वाटतं की आपण मोठ्या लोकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो. आणि हाच उद्देश डॉक्टर पवार आणि त्यांच्या मातोश्री शुभांगी पवार यांचा आहे. साने गुरुजी म्हटलं की आपल्याला साधारणपणे साहित्य त्यांचं आठवतं आणि साने गुरुजी म्हटल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती श्यामची आई. माझी सुद्धा ओळख शाळेमध्ये असताना किंवा शाळेच्या अगोदर मी असं म्हणेन, कारण माझे वडिलांनी माझ्या घरामध्ये साने गुरुजींची बरीचशी पुस्तकं मी अगदी जन्माला यायच्या आधीपासूनच आणलेली होती. त्यामुळे मला लिहिता वाचता येण्याच्या अगोदरच साने गुरुजींची ओळख माझ्या वडिलांनी मला करून दिली. माझ्या घरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा वारसा असल्यामुळे, माझे आजोबा पणजोबा हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये असल्यामुळे माझ्या लहानपणी ह्या चर्चा, स्वातंत्र्य लढ्याच्या चर्चा आणि स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्ताने सामाजिक बदलाच्या संदर्भात, सामाजिक प्रगतीच्या संदर्भात जे काही संघर्ष घडले त्याच्या चर्चा सतत चालू असत. आणि त्याच्यामध्ये साने गुरुजींचं नाव, अप्पासाहेब पटवर्धनांचं नाव, डॉक्टर भागवतांचं नाव हे बऱ्याच वेळा घेतलं जाईल. आणि म्हणजे मी शाळेत जायच्या आधीपासून मला साने गुरुजींची अशी तोंड ओळख झाली. साने गुरुजींच्या काही गोष्टी माझ्या वडिलांनी मला सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर शाळेत गेल्यानंतर कथामालेच्या रूपात साने गुरुजींची पुन्हा भेट झाली. त्यावेळी वेगवेगळ्या कथा सांगितल्या जात आणि ह्या कथा ऐकताना माणूस संवेदनशील व्हावा ही अपेक्षा असेल. साने गुरुजींचं सगळं लिखाण आणि सगळं जीवन हे प्रत्येक माणसाने करुणाशील व्हावं, त्याचं हृदय करुणामय व्हावं आणि संवेदनशीलतेने त्याने आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं समाजासाठी द्यावं याच्यासाठीच आहे. साने गुरुजींच्या श्यामच्या आईचा मी उल्लेख आत्ताच केला. तुम्हाला सगळ्यांना श्यामची आई हे पुस्तक माहिती असेल, तुमच्यापैकी अनेकांनी ते वाचलंही असेल. अनेकांनी श्यामची आई हा अत्रेंनी काढलेला सिनेमाही बघितलेला असेल किंवा अलीकडेच त्याचा पुन्हा सिनेमा काढण्यात आला, त्याच्यावरती काही काम करण्यात आलं, तेही तुम्ही काही लोकांनी बघितलेलं असेल. पण या सिनेमामध्ये किंवा हे पुस्तक वाचताना अगदी सुरुवातीच्याच काळात मला जो मुद्दा नेहमी मनात राहिला तो असा
की साने गुरुजी हे साने कुटुंबात जन्माला आले. त्यांच्या घरामध्ये खोती होती. खोती म्हणजे सारा गोळा करण्याचा हक्क असलेलं, म्हणजे एक प्रकारचा जमीनदार असतो, त्याच्याकडे सरकारने दिलेले अधिकार असायचे. आणि त्यामुळे ही माणसं सधन असायची. म्हणजे जेव्हा गुरुजींच्या आईचं लग्न होऊन त्या घरी आल्या तेव्हा त्यांना दागदागिन्यांनी मडवलेलं होतं आणि भरल्या गोकुळात त्या पडल्या असं साने गुरुजी वर्णन करतात. आणि त्याच्यानंतर ते वर्णन करतात की माझ्या आईच्या अंगावर असलेले दागिने कुठून आले. ते शेतात राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या गरीब लोकांच्या घरातला हिस्सा काढून घेतल्यामुळे माझ्या आईच्या अंगावरती हे दागिने आले. माझ्या आईच्या अंगावरती असलेल्या दागिन्यातील मोती हे तिथल्या गरीब लोकांची जी मुलं आहेत त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी बनलेले आहेत. मला सांगा, ही संवेदनशीलता बेनिफिशरी असून, म्हणजे गुरुजी हे बेनिफिशरी होते त्या सिस्टीमचे, आणि तरी सुद्धा ते म्हणतात की माझ्याकडे आलेली, माझ्या कुटुंबाकडे आलेली ही जी समृद्धी आहे ती कुठून आलेली आहे, तर त्या कष्टकऱ्यांकडून जे शेतीमध्ये राबतात त्यांना. ते पुढे असं म्हणतात की माझे वडील काही दुष्ट नव्हते, पण खोती पद्धतीमुळे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक अभिमान आलेला होता की कोणी काही काम नाही केलं, सांगितलेल्या गोष्टी नाही मागितल्या तर ते म्हणायचे माजलेत, कुणबट माजलेत. कुणब्यांना कुणबट म्हणणं, महारांना म्हारड्या म्हणणं हे सहज तोंडी यायचं. आणि गुरुजी असा प्रश्न विचारतात, कुणबट माजलेत की खोती करणारे आपण माजलेलो आहोत. मला नाही वाटत कोणीही बेनिफिशरी इतक्या संवेदनशीलतेने आपण चालवलेल्या शोषणाकडे बघत असेल. जिथं आपण केलेली प्रत्येक गोष्ट आपण लपवण्याचा प्रयत्न करतो किंवा ती न्याय्य कशी आहे ह्याचेच दाखले देण्याचा प्रयत्न करतो, तिथं हा माणूस आपल्या आईची गोष्ट सांगताना ही इन्साइट उभी करतो की आपल्या घरात आलेलं समृद्धी जी होती ती सगळी शोषणावर आधारित होती. हे शोषण गरिबांचं खोतानी, जमीनदारांनी, कुलकर्ण्यांनी केलेलं शोषण होतच, पण त्याच्याबरोबर कास्ट सिस्टीम होती, जाती व्यवस्था होती, आणि ती आजही आहे. आणि फक्त जाती व्यवस्थाच नव्हे तर त्याच्याबरोबर अस्पृश्यताही होती. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी टाकून देण्याच्याच लायकीच्या आहेत. जात ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहेच, पण अस्पृश्यता ही क्रूर अंधश्रद्धा आहे, जिथं जी धर्माला काळीमा फासणारी आहे. मी जेव्हा धर्म ह्या शब्दाचा उल्लेख करतो तेव्हा मला हा धर्म ह्या शब्दाचा उल्लेख गुरुजींच्या प्रमाणे मला करायचा आहे. रूढी म्हणजे धर्म नव्हे, कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. मी जेव्हा धर्म हा शब्द उच्चारतो आहे तेव्हा मी परत सांगतो की धर्म म्हणजे रूढी किंवा परंपरा नव्हे. धर्म म्हणजे स्वधर्म, कर्तव्य, प्रेमाचा धर्म, करुणेचा धर्म. जर आपण अद्वैत वेदांत जर विचारात घेतलं तर सर्वत्र व्यापलेल्या देवाची आठवण सतत असणं आणि सर्वव्यापित्वाची जाणीव होणं आणि या सर्वव्यापित्वाची जाणीव होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत राहणं म्हणजे धर्म. आणि ह्या धर्माच्या व्याख्येप्रमाणे जर बघितलं तर सगळीकडे आपणच भरलेले आहोत. म्हणजे विद्या विनय संपन्न ब्राह्मण असो, हत्ती असो, गाय असो किंवा चांडाळ असो किंवा कुत्रा असो, या सगळ्यामध्ये तेच ब्रह्मतत्व भरलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी सगळ्यांशी व्यवहार करत असताना तो व्यवहार त्या ब्रह्मतत्वाचा आदर राखत केला गेला पाहिजे आणि अशीच जाणीव सातत्याने आपल्या मनाची व्हायला पाहिजे. आणि ही जाणीव होणं म्हणजे तपश्चर्या, म्हणजे साधना, आणि त्याचा अंतिम गोल म्हणजे यांच्याशी आपण समानतेने वागणं. आणि हे अंतिम गोल जरी म्हटलं तरी त्याचा अर्थ, त्याची सुरुवात माणसांपासून होते. म्हणजे गुरुजी एका ठिकाणी असं म्हणतात की दगडात आपण देव बघतो, ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे दगडासारख्या क्षुल्लक गोष्टीमध्ये देव बघतो, पण जिवंत माणसामध्ये जिथं चिन्मय तत्व संवित आपल्याला स्पष्टपणे जाणवत असते, अशा ह्याच्यामध्ये आपण देव पाहू शकत नाही. हा धर्म नव्हे. आणि जर आम्ही दगडात बघत असू तर त्याची पुढची प्रवृत्ती म्हणजे आपण विकसित व्हायला पाहिजे. सगळीकडे आपल्याला देव दिसायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे आपण जेव्हा अस्पृश्यता मानतो, आपण माणसामध्ये भेद करणारी जातीयता मानतो, तेव्हा आपण धार्मिक असत नाही. आम्ही कर्मकांडी असतो. कर्मकांडी असणं आणि धार्मिक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही धार्मिक नसतो, आध्यात्मिक नसतो, फक्त कर्मकांडी असतो. आणि त्यामुळे या शब्दाला किंवा या व्याख्येला धरून आपण हे सगळं बघणार आहोत. कारण गुरुजींनी 1947 मध्ये म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे 1946 मध्ये पहिल्यांदा त्यांनी उपोषण केलं. म्हणजे नोव्हेंबरमध्ये जेव्हा कार्तिकी एकादशी असते त्याच्या आदल्याच दिवशी त्यांना
हे कळलं की म्हणजे एक चौधरी नावाचे एक कार्यकर्ते होते की जे अस्पृश्यता निवारणासाठी, म्हणजे हा स्पिरिच्युअल माणूस होता, आध्यात्मिक माणूस होता, आणि ते पंढरपुरात येऊन लोकांना समजावण्याचा की मंदिर प्रवेशामध्ये जे पांडुरंगाच्या चरणापर्यंत प्रत्येकाला जाता आलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी ते प्रयत्नशील होते. आणि त्यांनी गुरुजींना कळवलं की तुम्ही माझ्या मदतीला या. आणि गुरुजी म्हणतात की माझ्याकडे मदतीला जायला माझ्याकडे काय आहे, मी कोणती ताकद आहे, माझ्याकडे फक्त माझा जीव आहे, तो मी पणाला लावू शकतो. म्हणजे जे माझ्याकडे आहे ते मी पणाला लागू शकतो. आणि ते बोर्डीला होते त्यावेळी, आणि त्यांनी बोर्डीला त्याच दिवशी एक पत्रक लिहून काढलं, ते सगळ्या वृत्तपत्रांना दिलं, आणि दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू केलं. ही बातमी जेव्हा यांना, म्हणजे सेनापती बापट असतील, पटवर्धन असतील, SM जोशी असतील, ह्या सगळ्या मंडळींना जेव्हा कळली, ते लगेच गुरुजींकडे आले. गुरुजींशी त्यांनी चर्चा केली. त्यांचा उपोषणाला विरोध नव्हता, पण उपोषण जर साध्य व्हायचं असेल तर सर्वात जो भरलेला परमेश्वर आहे, प्रत्येक जिवंत माणसापर्यंत कशासाठी आपण उपवास करतो आहोत हे पोचलं पाहिजे. माणसाचं मनपरिवर्तन, म्हणजे उपवासाचं मुख्य शास्त्र जे आहे ते, म्हणजे हिंसा आणि अहिंसेमध्ये हा फरक आहे. हिंसेमध्ये, दबावामध्ये, प्रेशर टाकून मी तुम्हाला बदलेन, आणि दुसऱ्या बाजूला अहिंसेमध्ये मी करुणेने तुम्हाला हाक मारेन, मी स्वतः कष्ट भोगून घेईन, मी उपवासाचे कष्ट भोगून घेईन, आणि तुमचं हृदय परिवर्तन होईल अशी अपेक्षा धरेन. म्हणजे माझ्याकडे बघून तरी, म्हणजे मला हे मूल्य, मला ही गोष्ट इतकी महत्वाची वाटते की त्याच्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे. मी तुमच्यावरती चिडत नाहीये, तुमचा मी काही घेणार नाही, पण मी स्वतःला कष्ट देऊन तुम्हाला सांगतोय की मी, माझा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे, तो त्या मुद्द्याचा तुम्ही विचार करा, आतून स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून विचार करा. हे जाग करण्याचा हा जो प्रकार आहे, त्याच्यासाठी हे उपोषण असतं. खरं तर सत्याग्रह, आज अलीकडे कोणत्याही गोष्टीला आपण सत्याग्रह म्हणतो, पण सत्याग्रह या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, एक सत्य आणि दुसरा आग्रह. सत्याचा आग्रह. गुरुजी या अर्थाप्रमाणे हा विचार करत होते. आणि जेव्हा हे सगळे मंडळी, सेनापती बापट, SM जोशी वगैरे त्यांना भेटले, आणि त्यांनी त्यांना विनंती केली की आधी आपण लोकांच्याकडे जाऊ, लोकांच्या मध्ये परमेश्वर भरलेला आहे, त्या लोकांना सांगू, आणि सगळ्या लोकांच्या मध्ये एक जनमत तयार करू, आणि त्याच्यानंतर या जनमतासाठी 6 महिने घ्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची पायरी, समजा त्यानेही नाही काही झालं तर मग आपण उपोषणासारखा मार्ग अवलंबू शकता. गुरुजींनी ते मान्य केलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते उपोषण त्या दिवशी स्थगित केलं, आणि नंतर त्यांनी प्रचार दौरा केला, महाराष्ट्रभर ते फिरले, आणि त्यांचा जो मुद्दा होता तो मुद्दा त्यांनी लोकांना सांगण्याचा, म्हणजे झंझावती दौरा, म्हणजे जानेवारी पासून एप्रिल पर्यंत ते सतत महाराष्ट्रभर फिरत होते, दिवसाला 4-4 सभा करत होते, आणि लोकांना हा मुद्दा पटवत होते. पुन्हा आपण थोडंसं या गोष्टीकडे येऊया की आज हे आपण का करतो आहोत. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं की आपले डॉक्टर पवार आणि शुभांगी पवार यांनी जे चळवळ सुरू केलेली आहे की देवळामध्ये मागासवर्गीयांना भेदभाव करू नका. देवा तुझी सारी लेकरे आपण जर म्हणत असू तर मनात बाजूला सर मला शिवशील ना रे हे ठेवता येणार नाही. ही माणुसकीला धरून नाही. जर सगळीकडे देव भरलेला आहे, म्हणजे भक्त प्रल्हादाची गोष्ट जर आम्हाला सांगत असेल की सगळीकडे म्हणजे खांबात सुद्धा देव आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी जर देव आहे, तर मग मागासवर्गीयामध्ये सुद्धा देव आहे. ते देवतत्व जर आम्हाला दिसत नसेल तर काय उपयोग. त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते मला असं वाटतं की हे एक प्रकारचं आध्यात्मिकच आंदोलन आहे, माणसाला अधिक उन्नत करणारं आंदोलन आहे. आणि आज दुसऱ्या बाजूने मी विचार करतो की ह्या आजच्या समाजाचा नागरिक म्हणून आपण 2023 मध्ये आहोत. 1947 ला साने गुरुजींनी सत्याग्रह केला होता ज्या मुद्द्यासाठी, तो मुद्दा आजही आमच्या आजूबाजूला तशाच गांभीर्याने अस्तित्वात आहे. म्हणून ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी तुम्हाला या संदर्भातला माझा थोडासा जो अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर करेन. मी जसं म्हटलं की साने गुरुजींचं जे साहित्य आहे किंवा साने गुरुजींचे जे विचार आहेत ते लहानपणापासून मला मिळाले, आणि त्यामुळे लहानपणापासून माझ्याही मनात जात ही गोष्ट अंधश्रद्धा आहे. जातीने कोणीही उच्च नीच नसतो, मुळात जात मानणंच हे चुकीचं आहे हे माझ्या मनात पूर्णपणे पटलं. आणि त्यामुळे माझी मानसिकता नेहमी ही जातीविरोधी राहिली. माणसाला माणूस म्हणून बघितलं पाहिजे. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे म्हणून माणसामध्ये उच्च नीच करता येणार नाही. ही मूल्य माझ्या जीवनामध्ये होती. एक 20 वर्षापूर्वी असं झालं होतं की आमचा एक छोटासा ग्रुप होता, शहीद भगतसिंग विचार मंच म्हणून, आणि त्या गटामध्ये एकदा चर्चा करत असताना जातीचा प्रश्न चर्चेला आला. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं, म्हणजे जी मुलं होती त्यांचं म्हणणं होतं
की दलितांना ज्या राखीवतेचा फायदा मिळतो आणि त्याच्यामुळे आमच्यावरती अन्याय होतो असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना थोडंसं म्हणजे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ही राखीवता फक्त शिक्षणाच्या बाबतीत आणि नोकरीच्या बाबतीत आहे, पण संपत्तीचं पुनर्वाटप आपण केलेलं नाही. म्हणजे 1947 साली ज्या लोकांकडे जी काही खाजगी मालकीची जी काही संपत्ती होती तीच राहिली. त्याच्यानंतर थोडंसं कुळकायदा वगैरे या गोष्टींनी तरी सुद्धा 55 एकरचा सिलिंगचा कायदा होता. म्हणजे 55 एकर पर्यंत जी प्रॉपर्टी आहे ती प्रत्येकाकडे ठेवायला आपण देऊ शकत होतो, दिली होती. म्हणजे गुरुजींचं मी मुद्दाम हे सांगेन की गुरुजींनी त्यावेळी भाषण करताना असं म्हटलं होतं की जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा आम्ही आर्थिक समानता आणू आणि प्रत्येकाच्या वाट्याला त्या काळामध्ये 1.5 एकर जमीन येईल आणि ज्याची जास्त जमीन आहे ती काढून घेतली जाईल आणि ती ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना वाटली जाईल. असं स्वप्न गुरुजी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बघत होते की स्वातंत्र्यानंतर अशी परिस्थिती येईल, पण तसं काही झालं नाही. 55 एकरचं राहिलं, पण आज तुम्ही बघितलं शेकडो एकर एकेका माणसाकडे जमीन आहेत. नवीन भांडवलदार झालेले आहेत, नवीन जमीनदार झालेले आहेत, भांडवली जमीनदारी अशा विचित्र पद्धतीमध्ये आहोत. तर हा जो मुद्दा होता की राखीव जागा दलितांना दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना विशेष लक्ष दिलं जातं, त्यांचे लाड केले जातात. मी त्यांच्या पुढे असा मुद्दा ठेवला की हे हायपोथेटिकल आहे, आपण असं जर बोलतो आहोत, पण प्रत्यक्ष जाऊन आपण सर्वे करूया आणि आपण बघूया की त्यांची सांपत्तिक स्थिती या राखीव जागा दिल्यामुळे किती झाली. ही 2003 सालची गोष्ट, म्हणजे आजपासून 20 वर्षापूर्वीची गोष्ट. म्हणजे स्वातंत्र्य मिळून जवळपास 50-55 वर्ष झाली होती त्या काळातली गोष्ट. आणि आम्ही बांद्याच्या भोवतीच्या 5 गावांना निवडलं आणि त्या 5 गावांमध्ये सर्वे करायचा ठरवला. आणि हे सर्वे करत असताना आम्ही काही मुद्दे घेतले. त्याच्यापैकी एक मुद्दा होता की शिक्षण. जर शिक्षणामध्ये एवढ्या प्रमाणात राखीवता मिळते आहे, फी माफी आहे, तर किती दलितांची मुलं शिकत आहेत. आणि आम्ही जेव्हा बघितलं ज्या 5 वस्त्यामध्ये फक्त एकच माणूस त्यावेळी आम्हाला ग्रॅज्युएट झाले दिसला. आणि त्यावेळी त्यांच्या कॉलेजमध्ये सुद्धा जवळजवळ 400-450 मुलं होती आणि या 400-450 मुलांपैकी फक्त 2 मुलं जी होती की जी दलित समाजातून आलेली होती. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत बहुतेक लोक हे 10वीच्या आधीच शिक्षण सोडणारे आम्हाला आढळले किंवा 10वी पर्यंत शिक्षण, पण कॉलेजमध्ये किंवा हायर सेकंडरीमध्ये गेलेली व्यक्ती 1-2च व्यक्ती आम्हाला आढळल्या. दुसरा मुद्दा आम्ही विचारात घेतला होता तो म्हणजे घराची स्थिती कशी आहे. बहुतांशी कच्ची घरं प्रकारातलीच घरं होती. जमिनीचा अधिकार, आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या जमीन जुमला आहे का, आणि त्या 5ही गावामध्ये त्या लोकांचा फक्त त्यांच्या घराखालची जमीन सोडली तर त्यांच्या स्वतःच्या जमिनी नव्हत्या. म्हणजे त्यांना उत्पादनाचं साधन ते स्वतः काही काम करतील आणि उत्पादन करतील अशी परिस्थिती नव्हती. त्याच्यानंतर आमचा मुद्दा होता तो सार्वजनिक पाणवठ्याला स्पर्श करण्याचा अधिकार. आणि गंमत म्हणजे जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारू तुम्हाला सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येतं का, तर लोक होय म्हणायचे. आणि आम्ही म्हणायचो की सार्वजनिक विहिरीवरती पाणी भरता येतं, पण आमच्यात एक सर होते आमच्या बरोबर, वेल्लाळ सर, आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की असा प्रश्न विचारा की सवर्णांच्या वस्तीमधल्या सार्वजनिक विहिरीवरती तुम्हाला पाणी भरता येतं का. आणि त्याचं उत्तर नकारार्थी होतं. ज्या विहिरी दलित वस्तीसाठी विशेषतः बांधलेल्या होत्या ती सार्वजनिक विहीर म्हटली गेली असली तरी ज्याच्यावरती सवर्ण पाणी भरत नव्हते. म्हणजे सवर्णांच्या, आणि मी त्यांना हाही प्रश्न मग आम्ही विचारायला सुरुवात केली की सवर्णांच्या विहिरीवरती तुम्हाला पाणी भरता येतं का, आणि त्याचंही उत्तर नकारात्मक होतं. त्याच्यानंतरचा प्रश्न आमचा होता तो देवळात प्रवेश करता येतो का. आणि देवळात प्रवेश करण्याच्या बाबतीत एकजात सगळ्यांनी सांगितलं की नाही प्रवेश करता येत. आणि त्याच्यामध्ये 2 मुद्दे होते. एक मुद्दा होता की आम्हाला कोणी अडवेल असं नाही वाटत, पण देवाची भीती वाटते. ओके, म्हणजे कारण आम्ही परंपरेने जे चालत आलेलं आहे ते आम्ही मोडायचं का, पण हे सांगणारी माणसं खूप कमी होती. आणि जास्तीत जास्त लोक असं सांगत होती की आम्ही देवळात गेलो तर गावकरी, जे सवर्ण गावकरी आहेत, त्यांना ते अपमानास्पद वाटेल आणि त्यांची आम्हाला भीती वाटते. म्हणजे जास्तीत जास्त भीती कोणाची होती की तिथल्या सवर्णांची होती. आणखी एक मुद्दा आम्ही विचारात घेतला होता तो म्हणजे गावात जी छोटी छोटी हॉटेल्स असतात, म्हणजे चहासाठी वगैरे अशी झोपडी बजा जे हॉटेल असतात, त्या हॉटेलमध्ये जो पेला वापरला तो चहा प्यायला जो ग्लास किंवा जे काही हे दिलं जातं ते दलितांसाठी वेगळं आहे का. 20 वर्षापूर्वी त्या 5 गावांपैकी 2 गावांमध्ये बशीकप वेगळे ठेवण्याची पद्धत होती. म्हणजे तिथं हॉटेलच्याच तिथं
छपराच्या बाजूला जो काही एखादा बार असतो त्याच्यावरती त्याने स्वतः आपलं हे विसळायचं आणि तिथे ठेवायचं, अशी परिस्थिती होती. ही 20 वर्षापूर्वीची परिस्थिती. आज ज्या अर्थी डॉक्टर पवार आणि शुभांगी पवार देवळामध्ये मागासवर्गीयांना वेगळी वागणूक देऊ नका याचा प्रयत्न करतात, त्याचा अर्थ देवळामधली वागणूक तरी निदान तशीच आहे. जेव्हा मला हे डॉक्टर पवारांनी भाषण सांगितलं तेव्हा मी माझ्या काही मित्रमंडळी, जवळजवळ 20 माझ्या मित्रमंडळींना, जे खेडेगावामध्ये राहणारे आहेत, ज्यांचं चळवळीशी किंवा इतर कशाशी असं नाही, पण सामान्य म्हणजे जे गावामध्ये जातात, गावामध्ये नेहमी राहतात, अशा लोकांना मी प्रश्न पाठवले व्हॉट्सअपवरती. आणि प्रश्न असा होता की तुमच्या गावामध्ये दलितांना सवर्ण जिथपर्यंत जातात किंवा गाभाऱ्यामध्ये प्रवेश आहे का? आणि त्या 20 लोकांपैकी एक व्यक्ती सोडून बाकीच्या 19 लोकांनी मला असं सांगितलं की असा प्रवेश नाही आहे. म्हणजे आज 2023 मध्ये 21व्या शतकामध्ये आम्ही आधुनिकतेचा जिथं कौतुकाने सांगतो आम्ही आधुनिक माणूस आहोत, असं आम्ही जिथं कौतुकाने मिरवतो, अशा ठिकाणी आजही आम्ही देवळात आमच्याच लोकांना प्रवेश देत नाही आहोत. आणि त्यामुळे पुनर्विचार करण्याची गरज आहे की जे गुरुजींनी आंदोलन केलं, म्हणजे गुरुजींना एक जात आम्ही सगळे मानतो. म्हणजे बरेच लोकांनी मला सांगितलं, म्हणजे एका व्यक्तीने मला असं सांगितलं की साने गुरुजींची श्यामची आई माझी भगवद्गीता आहे. इथपर्यंत लोक आदराने बोलतात, गुरुजींविषयी आदराने बोलतात, हे सर्रास लोक आदराने बोलतात, पण गुरुजींनी ज्या मूल्यासाठी आपले प्राण पण पणाला लावले होते त्या मूल्याच्या बाबतीत मात्र व्यवहार मात्र वेगळा दिसतो. मग अशी मी म्हटलं तसं गुरुजींनी 1946च्या नोव्हेंबरमध्ये मंदिरामध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा दलितांना ह्याच्यासाठी आंदोलन सुरू केलं. आणि विठ्ठल मंदिरच का? तर गुरुजींचं म्हणणं असं होतं की पंढरपूर पांडुरंगाचं देऊळ ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जर महाराष्ट्रात प्रकाश पाडायचा असेल तर त्या प्रकाशाचं बटण हे पंढरपूर आहे. आणि तुम्ही जर विचारात घेतलं तर सगळ्या बाजूने वारी घेऊन वारकरी तिथे येतात. संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असं तो पांडुरंग आहे. आणि त्यामुळे त्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळाला तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सुरू होईल. आता त्यावेळी काही प्रश्न निर्माण झाले. आज आपण गुरुजींना किंवा आपण पूर्वीच्या सगळ्या लोकांना आज आपण महान म्हणतो, पण समकालीन लोक त्यांना महान अशा प्रकारे अनकंडिशनली महान म्हणत नसतात, ती त्यांना आव्हान देत असतात. म्हणजे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये मंबाजी त्यांना आव्हान देतच होता, ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये आळंदीतले पुरोहित त्यांना आव्हान देतच होते, एकनाथांच्या काळामध्ये पैठणचे पुरोहित त्यांना आव्हान देतच होते. तसं साने गुरुजींना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणून आव्हान होतं. आव्हान 2 प्रकारचं होतं. म्हणजे ज्यांचं म्हणणं असं होतं की अनटचॅबिलिटी नसावी, अस्पृश्यता नसावी, देवळामध्ये सगळ्यांना प्रवेश मिळावा, आणि असं म्हणणारे लोक सुद्धा म्हणत होते की हा साने गुरुजींनी चालवलेला स्टंट आहे. म्हणजे इतक्या संवेदनशील माणसावरती स्टंट करण्याचा आरोप पण झाला. ते समाजवादी पक्षाशी जवळीक असल्यामुळे समाजवादी पक्षाला त्याचं श्रेय मिळावं ह्याच्यासाठी चालू असलेला तो प्रयत्न आहे. त्यांचं आर्ग्युमेंट असं होतं की आता लवकरच देश स्वतंत्र होणार आहे आणि एक कायदा आम्ही होऊ घातलेला आहे, तो सिलेक्ट कमिटीकडे गेलेला आहे, ज्याचं बिल सिलेक्ट कमिटीकडे गेलेलं आहे, आणि त्या कायद्याने स्वातंत्र्यानंतर सगळ्यांना मंदिरात प्रवेश मिळेल, त्यामुळे हे काही करण्याची गरज काय आहे. पण गुरुजींचं चिंतन जे होतं त्या चिंतनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की कायदा केला म्हणून काही गोष्टी घडत नाही. जसा कायदा केला गेला म्हणजे आज कोणीही ऑफिशियली कोणाला अडवू शकत नाही, पण हृदय परिवर्तन झालं का? कायद्याने हृदय परिवर्तन होत नाही, तो मुद्दा पटत नाही, आणि हे गुरुजींना माहिती होतं. आणि गुरुजींचं म्हणणं असं होतं की हृदयापासून हे आलं पाहिजे, आणि हे एक म्हणजे हे प्रबोधन होण्याची गरज आहे. आणि गुरुजींनी जे प्राणपणाला लावले होते ते कायद्याने बदल व्हावा याच्यासाठी नाही, माणसाचा अंतरात्मा जागा व्हावा आणि त्याने सगळ्यांना प्रेमाने जवळ घ्यावं ही त्यांची अपेक्षा होती. आणि त्यामुळे त्यांनी ते आंदोलन करायचं ठरवलं. एवढं असं झालं की त्या आंदोलनाच्या विरोधात महात्मा गांधींना सांगण्यात आलं, आणि महात्मा गांधींना हे म्हणजे त्यांचा गैरसमज करून देण्यात आला की गुरुजींचं हे उपोषण आहे ते चुकीचं आहे, कारण गुरुजींनी असं उपोषण केलं तर हिंसाचार उसळेल. आणि गांधीजींनी गुरुजींना तार पाठवून सांगितलं की तुम्ही हे उपोषण करू नका. म्हणजे उपोषणाचं, सत्याग्रहाचं हत्यार शोधून काढणारा जो व्यक्ती आणि ज्याने अनटचॅबिलिटीच्या विरोधातही प्रयत्न केलेला व्यक्ती, असा व्यक्ती गुरुजींना नाही म्हणत होता. म्हणजे तुम्ही विचार करा
की गुरुजींच्या वरती किती दबाव असेल. म्हणजे जिथं महात्मा गांधी हे सर्वोच्च नेते देशाचे होते, अशी व्यक्ती त्यांना तार पाठवते आणि तुम्ही हे आंदोलन करू नका, हा उपवास करू नका असं सांगते. आणि गुरुजी आपल्या अंतरात्म्याला स्मरून सांगतात की तुम्हाला हे जरी पटलं नाही तरी मला हे तुमच्या इच्छेच्या विरोधी जाऊन हे करावं लागेल. म्हणजे गांधीजींसारख्या व्यक्ती म्हणजे ज्यांना मंदिर प्रवेश मागासवर्गीयांना मिळायला पाहिजे, जिथं अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळायला पाहिजे, अशा वाटणाऱ्यांचा गुरुजींना विरोध होता. आणि दुसऱ्या बाजूला विरोध तर होताच. जे रूढीवादी होते, परंपरावादी होते, ते काय सांगत होते, त्यांचं आर्ग्युमेंट असं होतं बघा, कशी गमतीशीर आर्ग्युमेंट त्यांनी केली. त्यांचं आर्ग्युमेंट, आणि ते आर्ग्युमेंट आजही होतं म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं होतं की सगळ्यांनाच एक दांडी बांधा आणि त्या दांडीपर्यंत प्रवेश द्या, म्हणजे स्पृश्यांनाही पुढे यायला देऊ नका आणि अस्पृश्यांनाही पुढे यायला देऊ नका, म्हणजे प्रश्न मिटला. आणि आजही बऱ्याच वेळा असं आम्हाला दिसतं की हे चालूपणाने, म्हणजे आपल्याला जर ओळखता येणार नसेल की देवाच्या गाभाऱ्यापर्यंत कोण पोहोचणार आहे, तर मग सगळ्यांनाच तिथे येऊ द्यायचं नाही. आणि हे जे आहे म्हणजे याच्यातून समानता नाही आणली जात. समानता म्हणजे देवळात कोणीतरी जाणार, देवाऱ्यामध्ये कोणीतरी जाणार, तो पुजारी कोणीतरी असणार, प्रत्यक्ष पूजा करायला काही लोकांना चान्स मिळणार, पण तुम्ही वेगळ्या प्रकारे म्हणजे फार हुशारीने अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही. दुसरा एक प्रकार करण्यात आला. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की कोणत्याही देवाची पूजा करत असताना आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो. म्हणजे मूर्ती आणली, म्हणजे पार्थिव गणेश असेल किंवा काही असेल, जी मूर्ती असेल ती मूर्तीमध्ये प्राण आणणं आणि त्याला प्राणप्रतिष्ठा आपण म्हणतो. तशाच प्रकारचा एक उद्योग काही पुरोहितांनी केला. त्याने असं केलं की विठ्ठलामधलं प्राणतत्व आम्ही काढून घेतलं आणि एका मडक्यामध्ये ते भरलेलं आहे. आता त्या घटाची पूजा आपण करूया, त्या मडक्याची पूजा करूया आणि त्याच्यामध्ये आता देवतत्व आहे. त्यामुळे उद्या कायदा झाला किंवा या सत्याग्रहामुळे उपोषणामुळे जरी लोकांना प्रवेश मिळाला तरी त्यांना प्रत्यक्ष तिथं विठोबा मिळणार. म्हणजे कशा प्रकारची मानसिकता ही आहे ह्याचा विचार करा. आणि आजही ही मानसिकता आहे. आजही आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, पावित्र्याच्या गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या जातात. पण मी इथं पुन्हा एकदा सांगेन, पावित्र्य आपण कशाचं म्हणतो? देव, अध्यात्म ही जी गोष्ट आहे ही मनाशी संबंधित आहे. माणूस प्रत्येक जण आंघोळ करून येईल, कपडे स्वच्छ घालून येईल, हे सगळं बरोबर आहे, पण मनाने तो पवित्र असेल का? मला असं वाटतं की देवाकडे जात असताना आम्हाला आमच्या संपत्तीचे, कामकाजाचे विचार आठवत नाही. म्हणजे मला इथं रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आठवते. राणी रासमणी जिने दक्षिणेश्वरचं मंदिर बांधलं होतं, जिथं पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसांचे भाऊ पुजारी म्हणून होते, रामकृष्ण तिथं पुजारी म्हणून होते. आणि एक दिवस त्यांचं ते भजन म्हणत होते आणि त्यांचं भजन इतकं छान ते म्हणायचे की राणी स्वतः यायची आणि तिथं ऐकायला बसायची. आणि एक दिवस भजन चालू असताना रामकृष्णाने फटकन राणीच्या मुस्काटीत दिली. सगळे अवाक झाले की जी आश्रयदाती आहे तिच्याच मुस्काटीत रामकृष्ण परमहंसाने दिली. आणि त्याच्यानंतर राणी म्हणाली की माझी चूक झाली, कारण यावेळी माझ्या मनात संसाराच्या गोष्टी आहेत. मला सांगा, इतक्या पवित्रपणे आमच्यापैकी किती लोक आहेत की जे देवळात जातात? आम्ही देवळामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतील की लोक मोबाईल घेऊन बोलत असतात. म्हणजे जी वास्तू आपण फक्त आध्यात्मिक गोष्टीसाठी, देवतत्वाशी आपल्याला जोडण्यासाठी म्हणून उभी केलेली असते, त्या वास्तूमध्ये व्यवहार येऊ नये. आणि असं असताना आम्ही तिथं अपवित्र मन घेऊन जाऊ शकतो, पण काही माणसांना आपण नेऊ शकत नाही. खरं तर आपण सगळेच जर बघितलं तर आपला देह प्रत्येकाचाच, म्हणजे आपण हे सगळेच मूत्राच्या आणि विष्ठेच्या बॅगा आहोत. म्हणजे प्रत्येकाचा मानवी देह हा मूत्राच्या आणि विष्ठेच्या बॅगा आहोत. त्या बॅगा बाहेरून स्वच्छ असतील, बाहेरून त्याच्यावरती कपडे घातलेले असतील, पण आमच्या आतड्यात, आमच्या मूत्राशयामध्ये त्याच घाण गोष्टी असतील ना, की काहींच्या घाण गोष्टी ह्या पवित्र असतात आणि काहींच्या अपवित्र असतात असं म्हणणार आपण. त्यामुळे एक विचारात घेतलं पाहिजे की हे जे आपण काही वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आहोत हे सरळ सरळ फसवणूक आहे. समान लोकांना समानता द्यायची नाही आणि आम्ही काही प्रिव्हिलेज लोक आहोत, त्याने प्रिव्हिलेजेस आपण घ्यायची, ह्याच्यासाठी केलेल्या ह्या गोष्टी आहेत. आता गुरुजींच्या वेळी पण हा प्रश्न विचारला गेला की दलितांना मंदिर प्रवेशाची काय गरज आहे? अनेक दलितांनी सांगितलं आमची ती इच्छा नाही आहे की आम्हाला मंदिर प्रवेश करायचा. पण प्रश्न ज्याला आम्ही विषम वागणूक देतो त्याचा नाही आहे. प्रश्न आहे जे मेंदू, जी मन विषम वागणूक देतात त्याचा आहे. म्हणजे मी स्वतः हे कबूल करतो की माझा जन्म अशा समाजामध्ये झाला, अशा जातीमध्ये झाला ज्याला म्हणजे माझा अस्पृश्य नव्हता, सवर्ण जातीमध्ये झाला. त्यामुळे ही माझी जबाबदारी होते की माझं मन मला अधिक पवित्र करायला पाहिजे.
त्यामुळे ही चळवळ मला स्वतःला ही मागासवर्गीयांसाठी म्हणून नाही वाटत, ही माझ्यासाठी म्हणून वाटते. माझं माणूसपण, माझं धार्मिकपण अधिक विकसित होण्यासाठी म्हणून मला वाटते. मला जर माणसांमध्ये समानता दिसली नाही तर मी काही नामदेवांसारखा कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणार नाही ना, मला गाढवामध्ये रामेश्वर आहे असं एकनाथांसारखं दिसणार नाही. निदान मला माणसांमध्ये, माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये समानता दिसू दे. आणि मला असं वाटतं की ही समानता सगळ्यांच्या मनात यावी, सगळ्यांचं मन उन्नत व्हावं. आणि याच्यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे की त्याच्यामुळे मागासवर्गीयांना अधिक काही मिळणार आहे अशातला भाग नाही. पण आम्ही जे मनाने मागासलेले आहोत, मला असं वाटतं की आम्ही सगळे सवर्ण हे मनाने अजूनही मागासलेले आहोत, हे मागासले पण दूर व्हावं म्हणून ही चळवळ आहे. गुरुजींनी सुद्धा ही जी चळवळ सुरू केली, त्या चळवळी मागे गुरुजीचा हे होतं की आम्ही हे पुढे मंदिर प्रवेशासाठी जो प्रचार दौरा गुरुजींनी सुरू केला, त्या प्रचार दौऱ्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अनुभव आले. म्हणजे तिथं उत्साह देणारे अनुभव होतेच. म्हणजे जवळपास 6 लाख लोकांनी सह्या केल्या या विनंतीवरती की हे मंदिर विठ्ठलाचं पंढरपूरचं मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं. पण असेही अनुभव आले जे कटू होते. म्हणजे एका ठिकाणी असं झालं की म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाच्या ठिकाणी देवळातच सभा होती, काही मोजकी माणसं तिथे जमली होती आणि गुरुजी 1.5 तास बोलले. गुरुजींचं हे वैशिष्ट्य पण होतं की सभा हजारोंची असो किंवा काही मोजक्या लोकांची असो, गुरुजी तेवढ्याच तळमळीने, तेवढ्याच कळकळीने बोलत असत. गुरुजींनी 1.5 तास भाषण केलं, सगळं समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यातल्या अंतरात्म्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी त्यांनी प्रश्न केला की किती लोक माझ्या सोबत आहात. आणि त्या सभेमध्ये एकही हात उभा झाला नाही. हे जसे कटू अनुभव हा जसा होता तसे खूप चांगलेही अनुभव होते. म्हणजे त्याच जिल्ह्यातल्या, कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लजमध्ये एका दलिताने येऊन गुरुजींना सांगितलं की इतके दिवस, म्हणजे त्यांनी सांगितलं त्याचं 80च्या पुढे वय होतं आणि तो म्हणाला मी इतकी वर्ष ह्या गावामध्ये आहे, माझ्या देवीचं दर्शन मला व्हावं अशी माझी खूप इच्छा होती, आजपर्यंत ते नाही झालं. आणि त्याने कडकडून गुरुजींना मिठी मारली, तुमच्यामुळे हे आज मला दर्शन झालं. म्हणजे फक्त पंढरपूरचं देऊळ मोकळं होतं तसं नाही, काही काही गावामध्ये स्वतः म्हणून लोक पुढे येत होती आणि तिथं देवळं ही खुले करत होती. अनेक लोक म्हणजे ज्यांचे नातेवाईक गुरुजींच्या बरोबर होते, गुरुजींच्या विचारांना मानणारे होते, पण त्यांचे वाडवडील हे कर्मठ विचारांचे होते, त्याही लोकांच्या मध्ये परिवर्तन झालं, हृदय परिवर्तन झालं. त्यामुळे ह्या प्रचारामुळे खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये समतेच्या दृष्टीने एक वैचारिक घुसळण झाली आणि समतेचं तत्व अधिक लोकांच्या हृदयात पोचलं. पण असं असलं तरी जेव्हा गुरुजी पंढरपूरमध्ये आले तेव्हा त्यांना सत्याग्रहासाठी जागा मिळायला तयार नव्हती. शेवटी तनपुरे मठामध्ये त्यांना जागा मिळाली. म्हणजे देवळाच्या ठिकाणी ते बसतील किंवा देवळाच्या दारात हे करतील तर अशी परिस्थिती नव्हती. कोणी दुसरं जागा द्यायला तयार नव्हतं. तनपुरे महाराजांच्या मठामध्ये त्यांनी सत्याग्रह उपोषण सुरू केलं. झंझावाती दौरा केलेला, थकले भागलेले होते आणि असं असताना सुद्धा ते तिथं हे झाले. आणि त्याच्यानंतर 10 दिवस त्यांना ते उपवास करावा लागला. म्हणजे त्या दौऱ्याचा परिणाम, 6 लाख लोकांच्या सह्यांचा परिणाम म्हणून मंदिर नाही खुलं झालं. गुरुजींना 10 दिवस तिथं उपवास करावा लागला. या 10 दिवसांच्या काळामध्ये अनेक लोक तिथं आले. आचार्य अत्रे तिथं आले, तिथं मावळणकर आले. मावळणकर हे त्या काळातले लोकसभेचे अध्यक्ष असलेले, म्हणजे स्वातंत्र्यानंतर लोकसभेचे ते अध्यक्ष झाले होते, ते मावळणकर तिथं आले. मावळणकरांचं गंमत अशी होती की मावळणकर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबाचा विठ्ठलाचं दर्शन घेण्याचं पहिलंच आधी ठरलं होतं. आणि त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही एका पक्षाचे हे आहात आणि गुरुजींचं उपोषण चालू असताना तुम्ही पंढरपुरात गेलात तर त्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्ही हा दौरा रद्द करावा. तरी पण मावळणकरांनी तो दौरा रद्द नाही केला. उलट त्यांनी आपल्या कुटुंबाला असं सांगितलं की तुम्हाला घेऊन सगळ्यांना मी पंढरपुरात जाईन, पण तुम्ही सगळे तुम्हाला पाहिजे तर देवळात जाऊ शकता, पण मी मात्र त्याच पायरीपर्यंत थांबेल जिथपर्यंत अस्पृश्यांना जाता येतं, त्याच्या पुढे मी जाणार नाही. तुमच्यापैकी ज्यांना वाटतं देवळात जावं त्यांनी जावं, ज्यांना वाटतं माझ्यासोबत तिथं थांबावं आणि तिथूनच मी दर्शन घेईन. आणि मावळणकर पंढरपूरमध्ये गेले, त्यांची पत्नी, त्यांचे नातेवाईक तिथं होते, बाकीचे आत गेले. पण मावळणकरांची मुलं मावळणकरांच्या बरोबर बाहेर थांबली. आणि मावळणकर असं सांगतात, म्हणजे तो प्रसंग वाचताना मला अगदी गहिवरून आलं की ते म्हणतात
की माझी मुलं जेव्हा माझ्याबरोबर थांबली तेव्हा एका दृष्टीने त्यांनी माझ्या बाकीच्या नातेवाईकांना मानलं नाही, याचं दुःख तर होतच, पण दुसऱ्या बाजूला मला आनंद होता की माझी पुढची पिढी प्रगती करते आहे, माझ्या पुढच्या पिढीच्या मनात समानता आहे. आणि मग या मावळणकरांनी तिथल्या पुरोहितांची सभा घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली, सातत्याने वाटाघाटी केल्या आणि शेवटी त्यांना समजावून देण्यात हे ते यशस्वी झाले की मंदिर हे अस्पृश्यांसाठी सुद्धा खुलं व्हायला पाहिजे. आणि 10 दिवसांच्या उपोषणानंतर म्हणजे शेवटी तर गुरुजींचा आवाज बसला होता, त्यांना बोलता येत नव्हतं, अगदी शक्ती क्षीण झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी उपवास तो यशस्वीपणे सुटला. पंढरपूरच्या देवळामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. ही गोष्ट आनंददायी होती, म्हणजे खूप मोठा जल्लोष झाला. त्यावेळची सभा सुद्धा खूप शेकडो लोक तिथं त्या सभेला आली आणि खूप आनंददायी अशी गोष्ट झाली. आता ह्या गोष्टीला सुद्धा जवळपास 77 वर्ष होत आली आणि ह्या 77 वर्षामध्ये आम्ही खूप मोठा टप्पा गाठायला पाहिजे होता. आणि ही गोष्ट म्हणजे मंदिर प्रवेश, अनटचॅबिलिटी, जाती व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुठच्या तरी परीकथेसारख्या आम्हाला वाटायला पाहिजे होत्या, पण दुर्दैवाने हे वास्तव आहे. आजही आमच्या मध्ये जातीच्या संघटना आहेत आणि मला असं वाटतं की हे सवर्णांनी असंच ठरवलं पाहिजे की जात मानणं ही अंधश्रद्धा आहे, हे समानतेच्या विरोधी आहे, हे माणुसकीच्या विरोधी आहे. त्यामुळे जातीच्या व्यासपीठावरती जाणं, ज्यांना वाटतं समता आहे त्यांनी जातीच्या व्यासपीठावरती जाणं, त्यांच्याकडून सत्कार, जातीच्या व्यासपीठावर दिलेले सत्कार स्वीकारणं, या सगळ्या गोष्टी नाकारल्या पाहिजेत. म्हणजे जातीच्या ज्या गोष्टी असतील, म्हणजे फक्त अनटचॅबिलिटी नाही, म्हणजे अनटचॅबिलिटीचा प्रश्न आजही आहे, म्हणजे मागासवर्गीयांना देवळामध्ये अजूनही समानता मिळत नाही हा प्रश्न आहे, पण त्या प्रश्न फक्त अनटचॅबिलिटी पुरता नाही. जेव्हा जात मानतो तेव्हा मी, माझ्या जातीचे अमुक लोक आणि माझ्या जातीचे बाहेरचे लोक यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठता असतेच. मी जर म्हणायला लागलो माझ्या जातीचा मला अभिमान आहे, त्याचा अर्थ असा होतो की बाकीच्या जातीच्या विषयी माझ्या मनात कुठेतरी तुच्छता आहे. तुच्छतेशिवाय अभिमान येऊ शकत नाही. त्यामुळे मला, कारण हा एक भ्रम आहे, मी माणूस आहे, माणूस हीच माझी जात आहे, पण त्याच्या पलीकडे मला जर जात बांधत असेल तर हा मी एक भ्रम पोसतो आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी छपलेली अशी सुपिरियरिटी आहे आणि ही सुपिरियरिटी म्हणजे अनटचॅबिलिटीच नव्हे, जाती व्यवस्था पण आपल्याला नाहीशी करायची आहे. मला असं वाटतं की या अनुषंगाने आपण विचार करूया, आमच्या पूर्वसुरींचा विचार करूया. साने गुरुजींचा तर आहेच, पण साने गुरुजींच्या अगोदर म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांपासून जे संत आहेत, कारण या जात व्यवस्थेचा चटका ज्ञानेश्वरांना लागला. त्यांचं अख्खं बालपण अनटचॅबिलिटी सारखं गेलं, आउटकास्ट झाले होते, ते गावाच्या बाहेर त्यांना राहावं लागत होतं, झोपडीत. म्हणजे त्यांचे आजोबा, आईचे वडील हे आळंदीचे कुलकर्णी, सिद्धोपंत कुलकर्णी, पण यांच्या वाट्याला म्हणजे जातीच्या याच्यामुळे यांच्या वाट्याला काय आलं, झोपडीत राहणं आलं, आई वडिलांशिवाय पोरकं होणं आलं, कष्ट सोसणं आलं. आणि ह्या सगळ्या ह्या ज्या अडचणी आहेत, ह्या जातीचे चटके आम्ही जर जातीच्या याच्यामध्ये असू तर आम्हाला हे ओन करावंच लागेल की आमच्यामुळे त्यांना चटके बसले. म्हणजे ही जी जातीय मानसिकता आहे त्याच्यामुळे ज्ञानेश्वरादी लोकांना चटके बसले आणि याच्या विरोधात सातत्याने संघर्ष झाला. एकनाथ महाराजांनी हा संघर्ष आणखी पुढे नेला. त्यांनी स्वतःच्या घरामध्ये अस्पृश्यांना जेवायला घातलं आणि स्वतः अस्पृश्यांच्या घरी जाऊन ते जेवले. म्हणजे 500 वर्षापूर्वीचं हे धैर्य एकनाथाने केलेलं, त्यांना आम्ही संत मानतो. त्यांनी भागवताच्या एकादश स्कंदावरती निरूपण लिहिलं, ते आम्ही आज मानतो. आणि पण त्यांचं मूल्यात्मक जीवन जे आहे, त्यांनी आमच्या पुढे ठेवलेला जो आदर्श आहे, तो आदर्श मात्र आम्ही मानत नाही आहोत. म्हणजे ज्यांच्या घरी आम्ही असं म्हणतो की श्रीखंडाच्या रूपाने परमेश्वर प्रत्यक्षात नांदत होता आणि जो माणूस दलिताच्या झोपडीत जाऊन जेवत होता, आम्हाला आजही नाही वाटत की आम्ही ही अनटचॅबिलिटी नाहीशी केली पाहिजे. आम्हाला खरं तर मला वाटतं की ही आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आपण ही सोडली पाहिजे. आणि डॉक्टर पवार आणि त्यांच्या मातोश्री आणि इतर जी मंडळी त्यांच्या सोबत आहेत की ज्यांनी देवळामध्ये मागासवर्गीयांना समान वागणूक मिळावी ह्याच्यासाठी जो लढा सुरू केलेला आहे, त्याला लवकरात लवकर यश यावं. माझ्या या बोलण्याचा 1-2 माणसांना का होईना विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं माझ्या ह्या बोलण्याने, तर मला असं वाटतं की मी जे मांडलं त्याचं काहीतरी चीज झालं. इथं येऊन मला बोलण्याची मला ऑनलाईनची प्रॅक्टिस नाही, म्हणजे टेक्निकली मी तसा आउटडेटेड आहे,
मला प्रत्यक्ष समोर लोक असताना बोलताना म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून बोलताना त्यांना किती पटते याप्रमाणे मला बोलायला येतं. त्यामुळे समोर कोणीच नसताना बोलणं हे माझ्यासाठी थोडं कठीण अशी गोष्ट आहे. तरी मी प्रयत्न केला. तुम्ही सगळे हा प्रयत्न गोड मानून घ्याल आणि मी जो मुद्दा तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला गुरुजींच्या जयंतीच्या निमित्ताने, तो म्हणजे सर्व समान आहेत, सगळ्यात व्यापलेलं जे ब्रह्मतत्व आहे त्याची जाणीव आम्हाला होऊ दे. आणि हा जो भेदाभेद आम्ही हे केलेला आहे, अमंगळ असा भेदाभेद आम्ही आमच्यामध्ये केलेला आहे, माणसामध्ये भेद केलेला आहे, तो नाहीशी होण्याची बुद्धी आम्हाला होऊ दे आणि आम्ही अधिक चांगले उन्नत होऊ दे, आम्ही अधिक चांगले आध्यात्मिकदृष्ट्या अधिक विकसित होऊ दे अशी मी आशा इथं व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. डॉक्टर पवारांना धन्यवाद देतो, त्यांच्या मातोश्रींना धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. नमस्कार.